खेळाडूंनी लवकरात लवकर मैदानाकडे कूच करायचं आहे. यूट्यूब मार्फत सर्व समाजाच्या खेळाडूंना व संघांना विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर भोईंज येथे यायचं आहे आणि सामने जितकं लवकर चालू होतील ते सहकार्य आयोजनाला करायचं, कारण आयोजन करणं ही खूप मोठी कसरत असते आणि आजच्या दिवसात संपूर्ण सामने झाले पाहिजेत ते आपण सर्वांनी प्रयत्न करा. कारण सामने 4 षटकाचे खेळतात, आपल्याला वेळाभोई 3 षटकाचे करावे लागले नाही पाहिजेत ही आपण दक्षता घ्यायची आहे. पहिले षटकाचा षटक घेऊन तो प्रांजल आणि खेळण्यासाठी उतरले ते हर्षल आणि सिद्धू. हर्षल नॉन स्ट्रायकरला आहे, सिद्धू स्ट्रायकरला आहे. बघूया प्रांजल. चला, रामजीवा क्रिकेट क्लब आयोजित क्रिकेट स्पर्धा दुसरा दिवस, पहिला सामना. यस, पंचांना प्रांजल टू सिद्धू. पहिला चेंडू पडलेला आहे आणि तो मला वाटते डॉट जातोय. ऑफस्वेडला स्क्वेअर कट मारण्याचा प्रयत्न सिद्धूचा, पण तो काय त्या फसलेला आहे आणि पहिला चेंडू वटार संघासाठी चांगला पडलेला आहे. पहिल्या षटकात तो निर्धाव गेलेला. बघूया पॉवर प्लेचं हे षटक आहे, किती फायदा उचलतात बघूया सिद्धू. पुन्हा चेंडू निर्धाव जातोय. काहीच चांगलं षटक, काल प्रांजलचं षटक चांगलं पडलं नव्हतं पण आज त्याचा तो भरपाई करतोय, कारण 2 चेंडू अतिशय सुंदर त्याने टाकला. प्रांजल ज्याने मागच्या वर्षी SBPL मध्ये अरियन संघातून खेळताना अतिशय चांगली गोलंदाजी करून अरियन संघाला विजेतेपद मिळवून दिलं, तोच प्रांजल यावर्षी त्याला पाहिजे तसा सूर गवसलेला नाही. तो गवसण्याचा प्रयत्न करतोय. दोन्ही चेंडू चांगले टाकलेले आहेत आणि दोन्ही चेंडू निर्धाव गेले, त्यामुळे थोडा सूर त्याला गवसतोय. आणि ती पण वटार संघाची पण बघा, त्याच्यावर एवढा विश्वास आहे की त्याला पहिलं षटक हे सुपर ओव्हरचं दिलंय. त्यांना माहिती आहे प्रांजल हा आपला हुकमी एक्का आहे. चेंडू फुलटॉस पडलेला आहे. बघूया, एक धाव तर मिळालेला आहे. चिरागने चेंडू अडवलेला काय बघूया, आणि अडवलं. एक धाव तर मिळाले, दुसरी धाव आरामगीतात पूर्ण केलेली आहे आणि चांगलं फेकी चिराग याने केलेली आहे. तिसरा चेंडू गेला, त्यावर 2 धावा मिळालेल्या आहेत, पण चेंडू थोडा फुलटॉस बॅट्समॅनला पाहिजे त्याचा फायदा उचलता आला नाही. त्याचे 2 धावा मात्र त्याला मिळालेले आहेत. धावा झाल्यात त्या 2-3 चेंडू. अतिशय चांगला फटका मारलेला. एक धाव तर मिळणारच आहे. बघूया दुसरी धाव मिळते का. आणि अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. बघूया, आणि चांगली फेकी. फक्त एक धाव, तिथे 2 धावा मिळू शकल्या असत्या तर ते काल मी बघितली एक सामना गुरुदत्त पडाई वर्सेस रातूर संघ, त्यावेळेला सियोग आणि मला वाटते ऋग्वेद या दोघांनी जी रनिंग बिटवीन द विकेट केली होती, त्या रनिंग बिटवीन द विकेट मला वाटतं वर 35 ते 40 पर्यंत स्कोर नेला होता. रनिंग द बिटवीन ही विकेट महत्वाची असते. ओ, चांगला चेंडू, बाउन्सर बॉल का त्याला खेळता नाही, त्यांच्या डोक्याला लागलेला आहे. एक धाव मिळालेली आहे. चेंडू झालेत ते 5, धावा झाल्यात त्या 4. बिंदास संघाचे खेळाडू यांचं आगमन होत आहे. तन्मय आलेले आहेत. लवकरात लवकर गुरुदत्त पडे आणि बिंदास खेळाडू टीमने दोन्ही खेळाडूंनी लवकर यायचं आहे. अतिशय चांगला फटका, हा मला वाटतं चौकार जातो का बघूया. आणि हा चौकार, चांगलं षटक पडत असताना एक चांगला स्क्वेअर कट हर्षलने मारलेला आहे आणि षटक संपले. फक्त 8 धावा निघालेल्या आहेत. पहिला 5 चेंडू फक्त 4 धावा. शेवटचा चेंडू थोडा स्क्वेअर कट आणि जे सिद्धेशला जमलं ते हर्षलने करून दाखवलं. हर्षलने हा चौकार घेतलेला, कारण 2 चेंडू असे त्यांनी निर्धाव घालेले होते सिद्धूने आणि धावा झाल्या ते 8. तसं पॉवर प्ले मध्ये हे षटक चांगलं आहे, कारण का
एक चौकार जो स्क्वेअर कटला मारला आणि त्याने चौकार मिळाला, चांगला स्क्वेअर कट. आजकाल हा स्क्वेअर कट इथे बघायला मिळत नाही. षटकारांची चौकारांची आताचबाजी करत असताना स्क्वेअर कट बघायला मिळतो, ही फार चांगली गोष्ट आहे. धावा झाल्या 8. आता गोलंदाज आला तो 6. 3 वर्ष विश्रांतीनंतर रामजीवा क्रिकेट क्लब यांनी जोरदार आयोजन केलेलं आहे. समाजातर्फे व आम्ही मनापासून त्यांचे आभार व अभिनंदन करतोय. चांगला फटका, षटकार. हर्षलने षटकार मारलेला, मागचा सिद्धूने चौकार मारला होता. सॉरी, माफ करा. धन्यवाद. बघा हर्षलची साईची एंट्री आणि हर्षलने घंटी वाजवली षटकारच्या रूपाने. ओहो, अतिशय चांगला चौक आणि झेल घेण्याचा प्रयत्न, अतिशय चांगला प्रयत्न होता आणि एक धाव तर घेतली नाही. बघूया दुसरी धाव आणि मला वाटतं 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. क्षेत्ररक्षण मध्ये थोडं झेल सुटल्यानंतर जी चपळाई दाखवायला तिथे दाखवतानाच होता, कोण चुका झाल्या आणि जिथे 1 धाव तिथे 2 धाव मिळाल्यात. कदाचित झेल घेतलं असतं तर 1 धाव मिळाली नसती. परत हर्षल स्ट्राईक वर. बघा आपल्या चुकामध्ये स्ट्राईक चेंज होत नाही, स्ट्राईक त्यालाच मिळत आहे. अतिशय चांगला फटका मारलेला, बघूया षटकार. बघा फक्त ताकदीच्या जोर गेला. भाग्येशला वाटलं की हा झेल होऊ शकतो, भाग्येश पुढे गेला होता. नंतर भाग्येशने त्याला बॅकअप केलं होतं, पण तो झेल षटकारच्या रूपाने मिळालेला आहे हर्षलला. बघा 1 धाव मिळाली असती तर कदाचित स्ट्राईक चेंज झालं असतं. झेल घेतला असता तर हर्षल बाद झाला असता. बघा आपल्या चुका क्षेत्ररक्षण किती किती महागात पडू शकतात, त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे षटकार मारलेला आहे. महागडं षटक पडत आहे. 3 चेंडू त्याने जवळजवळ 14 धावा दिल्यात. ओहो, पुन्हा एकदा हा मला वाटते काय जातो बघूया. चौका. 4 चेंडू मध्ये पहिला षटकार, दुसऱ्या 2 धावा, तिसरा षटकार आणि हा चौकार. 18 धावा निघाल्या 4 चेंडू. बघा 2 चेंडू आणखी किती महागात पडतात. नवीन गोलंदाज आहे, तयार होतोय. मलाही माहिती आहे, भाग्येश त्याला कानमंत्र द्यायला गेलेला आहे. नवीन मुलं अशीच तयार होत असतात. भले त्यांना षटकार चौकार मध्ये त्यांचा आत्मविश्वास ढवू द्यायचा नाही आणि तो आत्मविश्वास मिळवायचा असतो. काय बोललास? गौरांग नाईक आणि अभिषेक मात्रे यांच्याकडून सिद्धूच्या प्रत्येक षटकाराला 5,000 रुपये. एक धाव मिळालेली आहे. आता बघा सिद्धूसाठी फार युएस मधून फार मोठं बक्षीस लागलेलं आहे. गौरांग आणि शेवटचा चेंडूवर काहीच महागडं षटक पडत आहे. चांगला फटका मारण्याचा 1 धाव तर मिळालेली आहे.
शेवटचे 2 चेंडू अतिशय चांगले टाकले. कदाचित दुसऱ्या चेंडूचा झेल घेतला असता तर खूप फरक पडला असता, पण ठीक आहे, क्रिकेटमध्ये अशा चुका होत असतात. पण त्याची भरपाई ही फलंदाजाने वसूल केलेली आहे आणि षटक संपल्या. धावा झाल्या त्या 28 म्हणजे तब्बल 20 धावा या षटकात निघालेल्या आहेत. ज्यांची US मधून किंवा आमच्या समाजामधून प्रत्येक जे YouTube लाईव्ह बघत असतात, ज्यांची वाणी, मधुर वाणी व शब्द, मराठी शब्द ऐकण्यासाठी आपण आतुर असतात, ते भरत मोरे सर यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचा रामजीव क्रिकेट क्लब तर्फे आम्ही स्वागत करतोय. बॉलर्स नेम आणि हा फलंदाज बाद झालेला आहे. आणि बघा, गोलंदाजांनी विकेट कीपरने झेल घेतल्यानंतर फलंदाजांनी आपल्या याच्याकडे बघितलंच नाही, कोणाकडे, पंचांकडे, आणि स्वतः निघाला. याला बोलतात क्रिकेटमध्ये खेळाडू ती फार मोठी गोष्ट असते. आता सिद्धेश आऊट झालेला, चिराग आलेला आहे. आता चिराग US रिटर्न SBPL मध्ये त्याला ऐन टायमावर, ऐन मोक्याच्या वेळी त्याला संधी मिळाली. त्या संधी त्याने पुरेपूर फायदा घेऊन अतिशय चांगल्या खेळी खेळला होता आज चिराग. तोच आपल्या गावंदरी संघासाठी काय करतो बघूया. चिरागचे वडील एक उत्कृष्ट गोलंदाज होते. श्रेयस पहिला चेंडू चांगला टाकला, बघूया. दुसरा चेंडू घेऊन तर श्रेयस दुसऱ्या षटकात तब्बल 20 धावा, त्याचे भरपाई काढून काढायचे. बघूया काय करतात. चांगला फटका मारलेला, बघूया. चौकार जातो का अडवतोय बघूया. आणि चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे आणि चांगली फेकी. बघा, हेच महत्वाचं असतं. क्विक फिल्डिंग करून परत ती फेकी आपल्या गोलंदाजाकडे देणं फार महत्वाचं. बघा, तिथे 2 धावा निघू शकते, एकच धावा दिलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. हा बघूया, षटकार जातो की झेल होतोय बघूया. षटकार. बघा, जर बॉल दिसल्यानंतर भाग्याची शेवटपर्यंत बॉलवर त्याची नजर होती आणि असा टप्पा दिल्यानंतर गोलंदाज हर्षल फलंदाजी असल्यानंतर हर्षल ती संधी सोडणार नाही. हर्षलला षटकार मारलेला आहे. काही गोष्टी असतात जे खेळाडू हे मिळत असतात. तर मागच्या वर्षी SBPL मध्ये जे खेळाडू नावारूपास झाले ते खेळाडू आज संपूर्ण मैदान गाव, त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे हर्षल. चांगला फटका मारलेला, बघूया. चौकार जातो का, 1 मिनिट बघूया. चांगलं क्षेत्र बघा. सिनियर खेळाडू असल्यानंतर त्यांना बघा बॉलचा टप्पा बघितला, त्याला माहिती आहे बॉल उडणार आहे आणि जिथे चौकार जाऊ शकते 2 धावा दिले. संदीप यांचं चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरं षटक महापडल्यानंतर तिसऱ्या षटकातही धावा चांगल्या होत आहेत. जवळजवळ 9 धावा निघालेल्या आहेत. चार चेंडू झाले आहेत. अंधार आणि फलंदाज बाद. हर्षल बाद झालेला आहे. चांगला स्लो डिलिव्हरी टाकली होती. स्क्वेअर होता मार, पण त्याचा काय हर्षलला फायदा उचलता आला नाही. तो बॉलचा कट घेऊन विकेट किपर कडे गेला, त्याने तो बाद झालेला आहे. आता उतरलाय ते अस्मित. .37 या षटकात 9 धावा दिले आहेत. शेवटचा चेंडू बाकी होता. अस्मित बघा, हे जे मैदान आहे यामध्ये 40 ते 45 धावा ह्या तशा रोखल्या जातात. विनिंगसाठी चांगल्या असतात, पण कधी 50 धावाचा इकडे चेस झालेला आहे, कधी कधी 24 धावांचा चेस झालेला नाही. अशी ही खेळपट्टी आहे, असे हे मैदान आहे. चला लवकरात लवकर गुरुदत्त पडाई संघ आणि बिंदास कोपडा यांनी लवकरात लवकर मैदानाकडे कूच करा. बिंदास कोपडा यांचं आगमन झालेलं आहे.
यानंतर मधल्या वेळेत गुरुदत्त पडाई संघाचे कर्णधार व बिंदास कोडकर यांचा नाणेफेक होईल 4 षटका या इनिंग्स नंतर. पुन्हा एकदा हा स्क्वेअर मारा होता, त्याचा फायदा उचलता आल्याने बघूया झेल घेतोय का. आणि झेल सोडलेला आहे, हितेश कडून झेल सुटलेला आहे. खरं म्हणजे झेल घेणारा व्यक्ती असतो आणि त्याच्याकडून झेल सुटणार. ती बघा एक धावही मिळालेली आहे. धावा दिल्या त्या 38 षटक संपलेलं आहे. 3 षटकात 38 धावा. बघूया शेवटचं षटक कसं टाकता येते बघूया. निमेश सॉरी निमेश न आता हितेश येतोय बॉलिंग, हितू येतोय बॉलिंग साठी. चला लवकरात लवकर, वेळ फार भरपूर गेलेला आहे आपला. सामना लवकर सुरुवात करायची आहे. या मधल्या इनिंग मध्ये पडाई वर्सेस गुरुदत्त पडाई वर्सेस बिंदास कोफड यांचे नाणे फिकून आहे. दोन्ही संघांनी जेव्हा इनिंग संपेल त्यांनी लवकरात लवकर टॉस के बॉस मध्ये यायचं आहे. हितेश गोलंदाजी करतो अस्मितला. पहिला चेंडू स्क्वेअर मारा वाईड. धावा झाल्या त्या 39. बघा किती धावा पर्यंत नेत आहेत स्कोर संघासाठी बघूया. इथे अस्मित आणि किती धावा रोखतोय. ओहो जागेवरून षटकार मारला अस्मितने. धावा झाल्या त्या 45. हितेश एक काळ असा स्पिन गोलंदाजी करके त्याच्या गोलंदाजीवर धावा निघणं खूप कठीण जायच्या. पण पहिला चेंडू वाईट आणि दुसरा चेंडू डायरेक्ट ओव्हर पिच आणि त्याचा फायदा पुरेपूर फायदा उठवला होता अस्मितने. अस्मितला जागच्या घेऊन अस्मित मध्ये ताकद अशी की त्याच्या मनगटावर जरी बॉल लागला तर तो षटकार जातो. नक्कीच सद्गुरू वटार संघाला प्रथमची उणीव भासते. कारण प्रथम मला आठवत आहे अंतिम समज एसबीपीएल मध्ये जेव्हा 2 षटकात 29 धावा होते, तिसऱ्या षटकात फक्त प्रथमने 2 धावा दिल्या होत्या आणि सामना थोडा रंगतरवस आणला होता. तोच प्रथम आज वटार संघामध्ये नाहीये, त्याची कमतरता भरपूर जाणवते. पुन्हा एकदा हा षटकार सरळ समालोचन कक्षामध्ये मारलेला आहे. स्ट्रेट ड्राईव्ह उपर. बघूया किती धावा काढतोय. 2 चेंडूवर 2 षटकार मारलेत. अस्मित अजिंक्यकडून काय बक्षीस येतं का बघूया युएस मधून. त्याचे भाऊ अजिंक्य अस्मितच्या प्रत्येक षटकाला ते काही देत असतात. तिसरा चेंडू कोणता हितेश. ओहो चांगला चेंडू टाकलेला तो निर्धाव गेलेला आहे. बघा गोलंदाजाला कळून चुकलं की अस्मित मला प्रत्येक चेंडू मारण्याचा प्रयत्न करणार आणि त्यांनी थोडा बॉल खाली घेतला आणि थोडा ऑफसेट लागल्यामुळे त्याचा तो चेंडू निर्धाव गेलेला. बघा 3 चेंडू बाकी आहेत. 1 धाव तर मिळालेली आहे. दुसरी धाव पण मिळण्याचे चान्सेस आहेत. बघूया 2 धावा तर घेतल्यात. तिसरी धाव घेतो का बघूया. दोन धावा घेतल्या त्या अस्मितने. पुन्हा एकदा चेंडू टाकला. 1 धाव तर मिळाली बघा. दुसरी धावही काढण्याचे चान्स आणि अस्मितने 1च धाव घेतलेली आहे. चिरागला स्वतःला स्ट्राईक पाहिजे होती, चिरागने स्ट्राईक घेतलेला आहे. शेवटचा चेंडू बाकी यानंतर 55 धावा झाल्या. शेवटचा चेंडू बाकी आहे. बघूया चिराग. हा बघूया झेल होतोय की काय बघूया. आणि हा झेल घेतलेला आहे आणि हा बाद झाला. 55 धावा 56 धावाचा टार्गेट
फार मोठं टार्गेट ठेवलेलं आहे, पण चिराग आणि भाग्येश हे जर खेळपट्टी राहिली आणि संदीप या तिघांनी जर व्यवस्थित गेम केला तर सामना फिरवू शकतो. बघूया. कोफराड आणि पडई. पढई आणि कोपराड. चला टॉस साठी या. चला पढईचा कर्णधार आलेला आहे आणि कोफराडचा सुद्धा आलेला आहे. पढई संघ आणि कोफराड संघ. बिंदास कोफराड, दत्तगुरु पढई.
कैमरामैन प्लीज फोकस करो. यस सर, लेट्स प्ले. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला यावेळेला कट केलाय आणि चेंडू निघून चाललाय. एका धावेसाठी सिंगल. कोफराने टॉस जिंकलाय, त्याने बिनधास्तपणे फिल्डिंग घेतली आहे आणि बॅटिंगसाठी कोरुटीला आमंत्रित, पडईला आमंत्रित केले. नेक्स्ट मॅच यानंतरची या दोन संघांदरम्यान असणार आहे. मजा येईल या मॅचला, कारण संतोष बंधूंचा संघ एका बाजूला, दुसऱ्या बाजूला मंदार म्हात्रेंचा संघ. पंचावन्न धावांचा पाठलाग करायचा आणि 55 धावांचा पाठलाग करण्यासाठी चिराग सज्ज आहे. इनसाइड आउट घालण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, ओ हातातील कॅच सुटलाय. जर का तुम्हाला इथे 55 धावांचा बचाव करायचा आहे, एका बाजूला त्या धावा मोठ्या सुद्धा आहेत, समाधानकारक आहेत, या मैदानावरती त्याचा पाठलाग होणं थोडा अवघड आहे. पण जर का चिराग सारख्याचा तुम्ही कॅच सोडणार तर त्या धावा तुम्हाला तेवढ्या मोठ्या वाटणार नाहीत किंवा तेवढ्या समाधानकारक वाटणार नाहीत. एवढी मोठी संधी. पॉवर प्लेचं षटक आहे. वायडिश लॉंगॉनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. वायडिश लॉंगॉनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. डीप मधलं हे प्रोटेक्शन. उलटाच बॉल समोरच्या दिशेने, क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू निघून जाईल. सरळ वन बाउन्स डाऊन द ग्राउंड, सीमारेखा पार, चौकार. संदीप एक्सपिरियन्स प्लेयर समोरच्या दिशेने चेंडूला पाठवलं, 4 धावांसाठी चौकार. पॉवर प्लेची हीच तर खरी मजा आहे. तुम्हाला फक्त क्षेत्र निवडायचंय, धावा आपोआप मिळणार. दुरून लपेटण्याचा प्रयत्न, यावेळेला चेंडू चिकाडा घेऊन मागे निघून गेलाय. रनआउटची संधी आहे. रनआउटची संधी होती ती गमावली आहे. गमावली नाही, इथे धाव काढण्याचा प्रयत्न केला गेला होता. चिरागचा कॉल होता पण संदीपने थांबवलं शेवटी आणि डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. 55चं जर का तुम्हाला पाठलाग करायचं किमान 12, 13, 14, 15 या धावा तुम्हाला एका एका षटकामध्ये बनवाव्या लागतील. याच्या मध्ये तुम्ही राहणार तर मॅचमध्ये राहणार, पण जर का याच्यापेक्षा कमी केल्यात तुम्ही मॅचपासून लांब होत राहणार जाणार, आणि जर का याच्यापेक्षा जास्त केल्यात ते लवकर मॅचच्या जवळ जाऊन पोहोचणार. सो हो, आतमध्ये येणारा चेंडू. संदीप पुन्हा एकदा बीट झालेत, पण वाईटची सांगता पंचांकडून होतीये. आतमध्ये येत असताना लेगस्टम्पच्या बाहेर निघून चाललेला चेंडू त्याला पंचाने दंडित केलं. संदीप समोर पुन्हा एकदा बॉल तयार. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका फासला चेंडूंचा हवेमध्ये, क्षेत्ररक्षक उलट्या दिशेने. ओ व्हाट अ कॅच. सुंदर शेल टिपला गेलाय आणि त्यामुळे संदीपला माघारी परतावं लागले. व्हाट अ कॅच बाय समर्थ. प्रवीण
चला पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाची धाबा 7. एका गड्याच्या मोबदल्यात सद्गुरू वटार. चला फिल्डिंग लावून घ्या. ओमकार याच्या हातामध्ये चेंडू आहे. वटार आणि गावधनी मधली ही मॅच. काल दोन्ही संघ एक गावधनी संघ जो पहिला सामना दुरून अपरकट करण्याचा प्रयत्न, चेंडूला एका धावेसाठी पाठवले. सिंगल धाव येते आणि सिंगल धाव येत असताना स्ट्राईक रोटेट होताना आपण पाहताय. बघा RCM चे सर्व खेळाडू आपण मैदानाच्या चारी बाजूने दाखल व्हा. RCMच्या सर्व खेळाडूंना विनंती आहे आपण मैदानाच्या चारी बाजूने जायचंय. बॉल बाहेर जातात ते येण्यासाठी उशीर होतोय त्यामुळे आपल्याला ही विनंती. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू चाव्यामध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय. फलंदाज श्रेयस बाद. चला भागेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि भागेश मैदानाच्या आत येत असताना त्यांच्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे. वटार संघाला जिंकण्यासाठी इथून तोडफोड बॅटिंगची गरज आणि ती गरज असताना हो यावरचा चेंडू उजव्या बाहेरचा त्याला जाऊ दिलंय. बघा सद्गुरू वटार संघाच्या खेळाडूंची म्हणजेच फलंदाजांची जराशी बॉडी लँग्वेज जर बघाल, देहबोली बघाल तर थोडी कुठे ना कुठेतरी डाऊन आहे. याला या स्थितीला स्वतःला मोटिवेट करणं खूप गरजेचं. हा सामना जिंकणं तुमचं या स्पर्धेमधलं अस्तित्व सांगणार आहे. जिंकलात तर तुम्ही या स्पर्धेमध्ये जिवंत राहाल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, टुवर्ड्स द बॉडी लाईन येणारा हा चेंडू, चेंडूला पाठवलंय स्क्वेअर लेग मिडविकेटच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय तोपर्यंत एकच धावून कंप्लीट केली जाते. RCM ट्रॉफी आपण बघतोय आणि या RCM ट्रॉफीमध्ये आमचे मुख्य पुरस्कर्ते अण्णासाहेब वर्तक सभागृह ट्रस्ट, रामजी बाबा क्रिकेट मंडळाचं हे आयोजन. यावर्षी काहीसा वेगळा थाट RCMने मांडण्याचा विचार केला आणि तो विचार करत असताना त्यांना तितकं यश सुद्धा लाभलंय. कालचा दिवस खूप चांगल्या रीतीने पार पडला. 9:30 वाजता मॅच चालू होऊन सुद्धा 11 मॅच संपल्या आणि आजच्या दिवसासाठी 9 मॅच शिल्लक राहिल्या. त्यामध्ये पहिली मॅच आपल्या भेटीला आली आणि त्याच्यामध्ये वटार विपक्ष गावधने. चिराग मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतायत पण बॅटाने बॉलचा संपर्क नाहीये. धाबा किती झाल्यात? 10 धाबा धावफलकावरती आहे. चेंडूचा खेळ आतापर्यंत
झाला 5. शेवटच्या आणि अंतिम चेंडू. या चेंडूवरती किमान एकात मोठा फटका येणं गरजेचं आहे. 13-45चं इक्वेशन आहे. जर का इथून मोठा फटका आला तर जो 20च्या वरचा आस्किंग रन रेट आहे त्याला कुठे ना कुठेतरी कमी करताना दिसू शकतात. बहुतांश संघांची स्थिती त्यांच्यामध्ये त्यांचे मेन प्लेयर नसल्या कारणामुळे त्यांना भरपूर मोठी हानी झाली आहे. काल असंच एक संघाच्या बाबतीत आपण पाहिलं तर ज्यावेळेला पहिला सामना दुरून लपवण्याचा प्रयत्न हुक करायचा होता, चेंडू मागे निघून गेला, सिंगल आली आणि अशा प्रकारे षटक क्रमांक दुसरं संपलं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 11 धावा धावपलकावरती टीम सद्गुरू वटार. डीजेला वाटलं ही नाईट टुर्नामेंट आहे त्यामुळे हे गाणं वाजवलं गेलं. सकाळच्या सत्रामधला हा पहिला सामना. हो, बागेशने पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे, डॉट बॉल. गावधनीची सध्याची स्थिती जर बघाल तर स्वतःला खूप चांगल्या स्थितीमध्ये आणून त्याने ठेवलंय. पण पुन्हा एकदा तेच सांगू इच्छितोय की सद्गुरू वटारचे हे 2 धाकड फलंदाज या मॅचला टर्न करणं जाणतात. यांच्यामध्ये क्षमता आहे मोठमोठे फटके मारण्याची. हो, आतमध्ये येणारा चेंडू त्याला फक्त पुश केलं, दिशा दिली, एका धाब्यासाठी पाठवलं, सिंगल धाब येते, सिंगल स्ट्राईक रोटेट होतीये, 12 वरती जाऊन पोचलंय. शकारामोडीचं मैदान बोळिंजमधील सुप्रसिद्ध असं मैदान आणि या मैदानावरती चालू असलेला हा RCM ट्रॉफीचा थाट. या मैदानाची खासियत आहे, या मैदानामध्ये तुम्हाला 7 एक्स्ट्रा प्लेयर पाहायला मिळतात आणि ते 7 एक्स्ट्रा प्लेयर शक्यतो कोणाच्या मदतीला येत नाहीत, पण कधी कधी अशा मोमेंटला येतात की तिथून त्यांना असल्याचा थोडासा त्रास व्हायला लागतो. ते 7 प्लेयर म्हणजे ती 7 झाडं जी मैदानाच्या आतमध्ये आहेत, या स्पर्धेची शोभा वाढवतात. तुम्ही जर का ड्रोन व्ह्यू या मैदानाचा बघाल त्यावेळेला ते किती सुंदर आणि लक्षवेधी दिसतात. आम्ही पाहिलं होतं ज्यावेळेला बोळींची टुर्नामेंट होती. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, लपेटलाय दुरून, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे. ओ हो हो, सुंदर झेल टिपला गेलाय अस्मितनं आणि फलंदाज चिराग बाद. चला, सिद्धू आलाय. सिद्धूने आल्या मोठा फटका टोलाला, चेंडू उंच हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. लगातार दुसरी विकेट, बॅक टू बॅक विकेट, फलंदाज बाद. वास आईश कडक. जाते. थँक्स टू साईज RCM ड्रिंक्स ट्रॉली. चल, नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतील.
यावेळीचा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर जात असताना पाहायला मिळतोय. अतिरिक्त स्वरूपाची धाव धावफलकामध्ये ऍड होईल. ती रंगत बघायला मिळत नाहीये जी रंगत आपण अपेक्षित करतो. बॅटने खेळण्याचा प्रयत्न चेंडू मिडविकेटच्या दिशेने पाठवलाय. चांगली फिल्डिंग होतीये. तुमच्याकडे धावांचा बॅलन्स जर चांगला असेल तर तुम्ही आपोआप अशा प्रकारचं बळ तुमच्या बॉलर्सना देत असता, फिल्डर्सना देत असता. 6 चेंडू आणि आता 41 धावांची गरज आहे. ऋतिक मैदानाच्या आतमध्ये आला आणि चिरागवरती खूप मोठा आता अपेक्षेचा ओझा किंवा ते जबाबदारीचं ओझा आता त्याच्या खांद्यावरती आलेलं आहे. 41 म्हणजे कॅल्क्युलेटिव्हली या 6 बॉलमध्ये त्याचा पाठलाग होणं अशक्य. फक्त चमत्कारच वाचवू शकतो आणि तो चमत्कार अतिरिक्त रूपाने येणाऱ्या धावा, नो बॉलवरती आलेले षटकार अशा प्रकारच्या काहीशा चेंडूंनी मैदानात घडू शकतो. टेनिस बॉल क्रिकेटच्या इतिहासामध्ये 37 धावा एका षटकामध्ये झालेल्या आहेत आणि त्या 37 धावा झाल्यानंतर अशा प्रकारची उमेद म्हणजे अशा प्रकारची स्थिती आपण कधी बघितलेली नाही आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू निघून चालला आहे. कोणती धाव घेण्याचा प्रयत्न नाही आणि आता पूर्णपणे 6 चेंडूंना खेळण्याचा मानस काहीसा बनवला आहे चिरागने. 5 चेंडू आणि 41 धावांची गरज. पहिला सामना आहे दुसऱ्या दिवसातील डे 2 फर्स्ट मॅच. फोर्टीन फॉर 4, 14वरती 4. चांगल्या स्थितीमध्ये गावधनी संघ आणि या मॅचमध्ये आता फक्त औपचारिकता बाकी आहे. कोफराड आणि पडई. चला पुढील मॅचसाठी आपण तयार व्हा. कोफराड आणि पडई या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आपण आपल्या संघाला घेऊन तयार राहायचं आहे. एक चांगली मॅच यानंतरची आपल्याला बघायला मिळेल कारण ती सुद्धा डू ऑर डाय स्थितीमधली मॅच असणार आहे. हो पुन्हा एकदा फुल हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू मागे निघून गेला बॅटची वरची कडा घेऊन. चिरागच्या बॅटला हवे जसे बॉल लागत नाही आहेत. नाही भागेशला काही करता आलं नाही उर्वरित टॉप ऑर्डरच्या बॅटर्सला करता आलं आणि त्यामुळे वटारची ही घोर निराशा करणारी खेळी त्या संघाकडून आपल्याला बघायला मिळाली. गावधनी संघ आउटस्टँडिंग परफॉर्मन्स खूप चांगला खेळताना करून दाखवलाय. लाफ्ट केला चेंडूला ऑन साईडला. चेंडू चाव्यामध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे. तो चेंडू खाली येईपर्यंत चेंडू निघून जातोय. वन बाउन्सी मारिका पार चौकात. मात्र औपचारिकता या मॅचमध्ये बाकी. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. अखेरकार चेंडू लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये आला. हो व्हॉट अ फील्ड. रोहितने चेंडूला अडवलं आणि फक्त एकच धाव. आता रोहितने पकडलेला तो कॅच सुद्धा तितकाच महत्त्वाचा होता. मला वाटते संदीपचा तो झेल. संदीपने चौकार मारावं असं सांगितलं होतं की या धावफलकाला आम्ही सहज पार करू. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. मात्र फॉर्मॅलिटी. गुरुदत्त पडई यानंतर येणाऱ्या सामन्यामध्ये खेळताना दिसेल. विशाल म्हात्रे यांचं या ठिकाणी आगमन. काल अनुपस्थिती. बघा काल पहिला सामना ज्यावेळेला पडई खेळली त्यावेळेला त्याने पूर्णपणे मन बनवलं होतं की आता आपला निभाव लागत नाहीये. सामना संपला. सामना जिंकला गावधनी संघाने. पराभवाच्या छायामध्ये जातोय सद्गुरू वटार. हार्ड लक वटार संघ. अभिनंदन गावधनी. पुढील मॅचसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. चला सामनावीराचा किताब दिला जाणार आहे आणि सामनावीराचा किताब दिला जातोय. खेळाडूचं नाव मिस्टर हर्षल नाईक. हर्षल नाईक आपण या गावधनी संघाचे